शांती असो, परमेश्वराची कृपा, त्याचं प्रेम, त्याचं वात्सल्य, त्याचा आशीर्वाद आपणा सर्वांना नेहमी लाभत असतो. त्याचा स्वीकार करणे किंवा त्याला नाकारणे हे आपल्या प्रत्येकावरती अवलंबून असते. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, प्रवक्ता आपल्या मायदेशी कधी स्वीकारला जात नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण, त्याचं सामर्थ्य, त्याची प्रसिद्धी ही फर्जी लोकांना अमान्य होती. त्यामुळे त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं, त्याचा धिक्कार केला. स्वीकार करणे किंवा नाकारणे, धिक्कारणे हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. जेव्हा आपला स्वीकार केला जातो तेव्हा परमेश्वराला धन्यवाद देणे, जेव्हा आपला धिक्कार केला जातो, जेव्हा आपल्याला नाकारले जाते तेव्हा गळून पडू नये, घाबरू नये, तर धीट राहणं गरजेचं आहे. 3 मुख्य गोष्टी करणं आपल्याला गरजेच्या आहेत. सर्वप्रथम आपल्या स्वतःचं परमेश्वराठाई समर्पण करणे, कारण तो आपल्याला कधी नाकारणार नाही, कारण त्याने आपल्यावरती सर्वप्रथम प्रेम केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधीच कोणाला गृहीत धरू नये, कधी कोणाला कमी लेखू नये, कधी कोणाला नाकारू नये, कोणाचा धिक्कार करू नये. तिसरी गोष्ट म्हणजे सदैव चांगलं कार्य करणे. त्याचा मोबदला आपल्याला चांगल्यामध्येच मिळतो. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला नेहमी मिळत असतो. आपण परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया, इतरांना परमेश्वराचा आशीर्वाद देऊया. गॉड ब्लेस यू.